नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे मस्त खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे तिळाचे लाडू एकदा बनवलात तर 2 ते 3 महिने छान टिकतात. लाडू कडक होऊ नये म्हणून परफेक्ट पाक कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे. लाडू वळताना हाताला अजिबात चटके बसू नयेत म्हणून काय करायचं तेही सांगितलेलं आहे. तसंच इथे मी अचूक प्रमाणासह ही रेसिपी शेअर केलेली आहे, ज्यामुळे लाडू अजिबात बिघडणार नाहीत. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच आपल्या टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता सुरुवातीला इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1/2 किलो तीळ घेतलेले आहेत. हे तीळ आपण कढईमध्ये घालू आणि सतत हलवत मंद गॅसवरती हे तीळ भाजून घेऊ. इथे मी बिगर पॉलिश तीळ वापरलेले आहेत. तुम्ही पांढरे पॉलिश तीळ वापरला तरीही चालेल. तीळ भाजत असताना शक्यतो आपल्याला जाड तळाचीच कढई वापरायची आहे, म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले जातात. पातळ कढई असेल ना, तीळ करपू शकतात आणि त्याने लाडूची चव बिघडू शकते. इथे मी 1/2 किलो तीळ घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला मंद आचेवरती सतत हलवत चांगले फुलेपर्यंत भाजायचे आहेत. थोडा जास्त वेळ लागेल, पण गॅसची आच कमीच ठेवायची आहे आणि छान तडतड उडेपर्यंत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी तीळ मस्त चटचट उडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. चांगले भाजल्यामुळे ते चांगले टपोरेही झालेले आहेत. बघा, तीळ असा हातात घेऊन त्याला दाबलं तर तो मस्त चुरला जातोय, म्हणजे आपले तीळ चांगले खमंग भाजले गेलेले आहेत. तीळ जास्तही भाजायचे नाहीत, नाहीतर जास्त भाजल्यामुळे तीळ हलके कडवट लागू शकतात. आता हे भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हे तीळ पूर्णपणे थंड करून घेऊ. तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण पाक करायला घेऊ. त्याकरता याच कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊ. तूप नाही घातलं तरीही चालतं, पण तुपामुळे लाडूला मस्त चकाकी येते, म्हणून थोडंसं तूप घालायचं. आता यामध्ये आपल्याला 1/2 किलो बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. वाटीने म्हणाल तर ज्या वाटीने मी 1 वाटी तीळ मोजून घेतलेलं होतं, त्याच वाटीने मी इथे 1 वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे. गूळ शक्यतो असा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन विरघळतो आणि पाकही चुकत नाही. आता यामध्येच आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. आता गॅस कमी करूयात आणि हा गूळ पूर्णपणे विरघळून घेऊयात. इथे मी साधाच गूळ वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर चिक्की गूळ तुम्ही इथे वापरू शकता, पण चिक्की गुळापेक्षा साध्याच गुळाचे लाडू छान बनतात, त्यामुळे मी इथे साधा गूळ वापरलेला आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, तर मंद गॅसवरतीच हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी अगदी मंद गॅसवरती हा गूळ पूर्णपणे विरघळून घेतलेला आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला अजून 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर बघा पाक थोडा उकळू लागलेला आहे. याला थोडा फेसही दिसत आहे. आता आपल्याला पाक चेक करायचा आहे. तर त्याकरता आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये या पाकातील 2 ते 3 थेंब घालून घ्यायचे आहेत आणि पाक चेक करायचा आहे. तर बघा हा पाक आहे ना, तो अगदी जेलीसारखा आहे. असं बोटावरती घेतलं ना, हा पाक सहज ताणला जात आहे. असा पाक आपल्याला नको आहे. तर यापेक्षा थोडा कडक पाक आपल्याला हवा आहे. खूप कडक नाही तर किंचित कडक करायचा आहे. तर अजून 1 मिनिटभर याला आपण शिजवून घेऊ आणि मग चेक करू. गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, नाहीतर पाक लगेच पुढे जातो. परत साधारण मिनिटभराने पाक चेक करूयात. तर बघा याची मस्त अशी गोळी होत आहे आणि ही गोळी पाण्यात वाजवल्यानंतर हलका याचा आवाज येत आहे, म्हणजे आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे. यापेक्षाही कडक पाक आपल्याला करायचा नाही, नाहीतर लाडू खूप कडक होतात. तो पाक आपल्याला चिक्कीसाठी लागतो. आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लगेच लाडू बनवायला घेऊयात. गॅस आपण आधीच बंद केला आहे, पण ही कढई गॅसवरतीच ठेवायची आहे, म्हणजे मिश्रण गरम राहतं आणि लाडू पटापटा बनवता येतात. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू बनवावे लागतात, पण हे मिश्रण गरम असल्यामुळे हाताला खूप चटके बसतात.
तर चटके बसू नयेत म्हणून असं एखादं ताट घ्यायचं आहे, त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि यातील 1-1 चमचा मिश्रण असं ताटामध्ये ठेवायचं आहे. याने काय होतं तर हे मिश्रण थोडं कोमट होतं आणि मग लगेच आपल्याला लाडू पटकन पटापटा वळले जातात आणि हाताला अजिबात चटके बसत नाहीत. ताटातील मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे. आता हाताला थोडं पाणी किंवा किंचित तूप लावून घ्यायचं आहे आणि याला वळून घ्यायचं आहे. बघा, अगदी मस्त आणि पटकन लाडू वळले जात आहेत. असं 1-1 चमचा मिश्रण बाजूला काढल्यामुळे ते हलकं कोमट होतं, त्यामुळे आपल्याला लाडू पटकन वळता येतात आणि हाताला अजिबात चटके बसत नाहीत. तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे आहेत त्या साईजचे तुम्ही इथे लाडू बनवून घेऊ शकता. बघा, अगदी मस्त गोल गरगरीत लाडू बनवून तयार होत आहेत. आता याच पद्धतीने राहिलेले मी सर्व लाडू बनवून घेते. सुरुवातीपेक्षा हे मिश्रण थोडं जास्तच थंड झालेलं आहे, तरीही अगदी मस्त असे लाडू वळता येत आहेत. तुम्ही बघू शकताय, अगदी मस्त गोल गरगरीत लाडू तयार होत आहेत. या पद्धतीने लाडू बनवलात तर हाताला अजिबात चटके बसत नाहीत आणि अगदी इझिली लाडू बनवून तयार होतात. बघा, हाही लाडू किती मस्त असा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते. तर बघा, इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत. बघा, मस्त गोल गरगरीत तिळाचे लाडू तयार झाले. किती मस्त शायनिंग आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. असे हे तिळाचे लाडू तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.